हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय चॅनल डेंट केअर महाराष्ट्र। तर या व्हिडिओमध्ये मी आज दात का काढला जातो या मागची काय कारणे आहेत किंवा डेंटल एक्स्ट्रॅक्शन्सबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। अनेकदा आपण आपल्या शरीराची केअर घेतो, इव्हन आपण घेत असलेल्या आहाराची काळजी घेतो, पण निरोगी जीवनशैलीसाठी आणि उत्तम आहारासाठी तुमचे दातही तेवढीच स्ट्रॉंग असायला पाहिजेत। आपण बऱ्याच वेळेस आपल्या किडलेल्या दातांची दुखेपर्यंत वाट बघत असतो। जोपर्यंत तो दात त्रास देत नाही किंवा दुखत नाही तोपर्यंत आपण दाखवत नाही किंवा डेंटिस्टला भेटत नाही। अशा वेळेस त्या दाताचं डॅमेज चालूच राहतं। बॅडली डॅमेज झाला किंवा ग्रॉसली डिकेड झाला की अशा वेळेस डेंटिस्ट तो काढायला सांगतात आणि तेव्हा त्याला काढल्याशिवाय पर्याय राहत नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दात किडलं की तो काढायचाच का? तर नाही, जर त्या दाताची कीड तेवढी डीप नसेल, खूप खोल नसेल, तर अशा वेळेस त्याला फिलिंग करून वाचवता येतं। आणि जर त्या दाताची कीड डीप आहे, म्हणजेच आतल्या नसांपर्यंत कीड आहे, तो पेन करत असेल, तर अशा वेळेस पण रूट कॅनल करून त्याला आपल्याला वाचवता येऊ शकतो। अन्यथा त्याचं डॅमेज चालूच राहते, मग सूज येणं, पोपाणी भरणं, खूप जास्त पेन होणं, त्याच्या वॉल्स सगळे ब्रिटल होऊन जाणं, अशा वेळेस मात्र त्याला काढल्याशिवाय पर्याय राहत नाही। आता केरीज किंवा दाताला कीड लागणे हा एकच कारण आहे का की दात काढण्यासाठी? तर नाही, दात काढण्यासाठी बरेच कारणं आहेत। तुमचे दात का काढला जातो यामागची काय कारणे आहेत तर ते मी आता सांगणार आहे। नंबर 1, टूथ इम्पॅक्शन। इम्पॅक्शन म्हणजे एखादा दात तयार झाला आहे पण त्याला बाहेर येण्यासाठी पुरेशी जागा नाही आहे। अशा वेळेस तो मध्येच राहतो। मध्येच राहिल्यामुळे वेडावाकडा येऊन आजूबाजूच्या दातांवरती तो परिणाम करतो। किंवा पार्शियल इम्पॅक्शन म्हणजेच अर्धवट तो बाहेर आलेला आहे आणि अर्धा मध्येच आहे। अशा वेळेस पण त्यावरची जी हिरडी आहे तिथे एक पॉकेट तयार होतं, त्या पॉकेटमध्ये फूड लॉजमेंट होते आणि अशा वेळेस आजूबाजूंची हिरडी तिथं सुजते। सुजल्यानंतर तिथे इन्फेक्शनमुळे खूप जास्त पेन होतो। या कंडिशनमध्ये पण दात काढला जातो। नंबर 2, टूथ डिके। टूथ डिके म्हणजे केरीज किंवा दाताला किडा लागून जर त्याची वॉल खूप ब्रिटल झाल्यात, ग्रॉसली डिकेड आहे, तो पस भरतोय खाली, सूज येणं किंवा पेन खूप जास्त होतोय, या कंडिशनमध्ये दात काढला जातो। नंबर 3, पेरिडॉन्टल किंवा गम डिसीजेस। दातांवर घाम जमा झाल्यावर हिरडीला सूज येते, दातांच्या बाजूची हाड झिजायला लागते, हाड झिजल्यानंतर दात उंच जाणवायला लागतो। बऱ्याच कंडिशनमध्ये किंवा खूप काळ हे घाण दातावरती जमा राहिली, डेंटिस्टकडे जाऊन क्लीन नाही केलं, तर अशा वेळेस ते दात हालायला पण लागतात। या कंडिशनमध्ये पण दात काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो। नंबर 4, ट्रॉमा। ॲक्सिडेंटल केसेसमध्ये टूथ ट्रॉमा सिव्हिअर असेल तेव्हा पण टूथ एक्स्ट्रॅक्शन केले जाते। नंबर 5, ऑर्थोडॉन्टिक केसेस। जर ओव्हरक्राउडिंग आहे किंवा दात वेडेवाकडे आहेत, दातांना पिना बसवून ते सरळ करायचे आहेत, या कंडिशनमध्ये जर तोंडामध्ये स्पेस नसेल, त्यांना सरळ करण्यासाठी जागा नसेल, तर अशा वेळेस स्पेस करण्यासाठी उपदाडा काढल्या जातात। नंबर 6, फ्रॅक्चर टूथ। जर कधी जेवताना अचानक जेवणामध्ये खडा आला किंवा सुपारी यासारखे कठीण गोष्टी खात असताना दातांना फ्रॅक्चर होऊ शकतो। ते फ्रॅक्चर जर सिव्हिअर आहे, म्हणजेच रूट कॅनल ट्रीटमेंट करून वाचवता येऊ शकत नाही आहे, थोडंसं जास्त आहे, तर अशा कंडिशनमध्ये पण दात काढावा लागतो। असो, जर एखादा दात काढलाच तर त्या ठिकाणी जखम भरल्यानंतर बसून घेणे पण गरजेचे आहे। दात काढल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी यावर माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल। जर काही दात काढण्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून्ड। थँक्यू।